नमस्कार मित्रांनो, मी राजू नानाजी फुके, आपला होस्ट परम राज यूट्यूब चॅनलचा. पहिले आपलं यूट्यूब चॅनल फुके सर होतं, त्यानंतर आपण पीके नेम यूट्यूबचे परम व्हाईस असं केलं होतं. परमराज ही संकल्पना आहे. तर आजचा विषय आहे आपला नागरिक म्हणून आपली व्यवस्था, प्रशासनावर पकड. आणि आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी पण ओळखली पाहिजे. आज मी भाजी बाजारमध्ये गेलो. भाजी बाजारमध्ये गेल्यानंतर तिथे आतमध्ये मोटरसायकल टाकावं लागते, कारण पार्किंगची व्यवस्था कुठे नसल्यामुळे तिथे आतमध्ये. तर जाणाऱ्या रस्त्यावर जे दुकान समोर आहे, जे भवानी भाजी बाजार, भवानी भाजीचे दुकान, त्याच्यासमोर दुसरे एक दुकान, तिसरे एक कॉर्नरवर नगर परिषदेनं हे बांधकाम करून दिलेलं आहे. तिथे त्यांना गाळे दिले आहे. आता जे समोर बसलेले आहे ते दुकानदार आपलं सामान समोर ठेवतात, म्हणजे समोरच्या दुकानदारालाही जाता आलं नाही, पण त्याचा त्रास नागरिकांना होतो. नागरिकांना तिथे जाताना येताना येणारी गाडी मोटरसायकल जाताना येणे, आणि दुकानाच्या समोरही नागरिक म्हणून मोटरसायकल ठेवून देतात. समोर पार्किंग करता येईल तर 5 मिनटाचं असेल, प्रत्येक म्हणतो की मी VIP 5 मिनटाचा. त्याच्यामुळे होते काय की तिथे एका गाडीलाही जायला जागा राहत नाही. दोन्ही बाजू. तर त्यांना मी मुस्लिम जे होते, कोणी जे दुकानदार होते, ते म्हणे की तुम्ही समोरच्यांना सांगा, का त्यांनीही विस्तार केला आहे. माझं नगर परिषदेचं मग त्यानंतर मी, कारण याच्यावरचा उपाय हा पोलीस काढू शकते म्हणून मी 100 नंबरवर फोन केलेला. त्यानंतर आहे. आणि दुसरा एक प्रश्न हा होता की वरुड बाजारमध्ये कोपऱ्यावर ही चिकन मटनचे दुकानं लावले जातात. माझ्यासोबत माझी पत्नी असते ना, किंवा हे असते महिला ज्या महिलांना किंवा ब्रह्माकुमारीत जातात, जैन लोक जातात, त्यांना हे भाजी घ्यायला जाते. भाजी ही शाकाहारी आहे आणि शाकाहारी वस्तू खाण्यासाठी असेल तर त्यांचा एक अधिकार आहे की आपली मान्यता अशी आहे. मग इथे हे जे बसणारे आहे चिकन मटन, यांना कोणी परमिशन दिली? मग हे आयुक्त काय बसले आहे, पगार किती घेतात, का मुंबईत जाऊन बसासाठी राहते, का मोठमोठे 4,000 कोटीचं आहे? तर नागरिकांच्या संबंधित जे प्रश्न आहे, तर प्रत्येक नागरिक तुमचा वेळ घालून तुमच्या पाठीमागं अर्ज घेऊन फिरण का? जसं मला पोलिसांनी नंतर सांगितलं, तुम्ही नगर परिषदेमध्ये द्या, हे द्या, ते द्या. तर ते लाईन पूर्ण क्लिअर करणे, 5 मिनटात त्यांच्या व्यवस्था करणे होतं. याच्या अगोदर यांनी अतिक्रमण हटवले, मग पुन्हा अतिक्रमण गांधी पुतळ्याच्या मागे तिथे आहे. तुम्ही तिथे स्टॅच्यू केला, तिथे मोठमोठे कार्यक्रम घेतात. राजकारण करता करता BJPच्या आमदार चंदूभाऊकर त्यांनी दुसऱ्या दिवशी तिथेच जागा घेतली. तुम्हाला दुसरी जागा नाही का? मग तुम्ही नगर परिषदेमध्ये तशी जागा का नाही ठेवली? मग दुसरं गार्डन आहे किंवा तुझ्या मराठी शाळेची ती जागा आहे, तिथे कार्यक्रम घ्या ना. सगळी जनताच जाईल. रस्त्यावर कार्यक्रम घेणे तर चलो विषयांतर होईल. मग त्यानंतर हा विषय, आणि मी आता त्याच्यावर यूट्यूबवर स्पष्ट असं टाकलेलं. आता 200च्या वर व्ह्यूज झालेले आहे. हा महाराष्ट्रात प्रश्न आहे, हा भारतातला सगळीकडे प्रश्न आहे. तुम्हाला ज्या जागा दिलेल्या आहेत, जे नगर परिषदेनं गाळे दिले, त्या आतमध्ये तुम्ही वस्तू ठेवा ना. जर तुम्हाला गाळे पाहिजे दुसरं गोडाऊन ठेवा किंवा जितकं आवश्यक लागते तिथे. पण अनावश्यक आपल्या जागेपेक्षा समोर रस्त्यावर तुम्ही दुकानं मांडून आहे ती जागा वाढवत नेतात आणि नागरिकांना त्रास देतात, अडथळा. मग हे लक्ष प्रशासनानं लक्ष द्यायला नाही, मग पोलिसांनाही माहीत असते. मग प्रत्येक वेळा अर्ज देऊन त्याचं उत्तर आहे का? दर आठवड्याही बुधवार बाजार राहतो. प्रशासनावर म्हणजे आज पोलीस व्यवस्थेवर किती खर्च होतो महाराष्ट्रामध्ये? 12,000 कोटी. मग काय हे आमदार मंत्री यांच्या पाठीमागं त्यांच्या कार्यक्रमाला बंदोबस्त याच्यासाठी राहते की नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांना अर्ज करण्याची गरज भासू नये. मग आयुक्त, कलेक्टर यांचे दिशानिर्देश कसे आहे? मग हे काय करतात? त्याच्यापूर्वी मी पाहिलं, आता गड्ड्यासाठी मी बोललेलो, तो फिल्मी स्टेजच्या समोरील एक हे आहे, पुलाच्या समोर आहे, तिथे गड्डा झाला. बंटी म्हणून क्रिकेटचा मुलगा 19 वर्ष, तो ॲटोसमोर बसला असा, कारण ॲटोमध्ये तुम्हाला कल्पना आहे की समोर बसल्या जाते, मागे बसल्या जाते, कुठे आहे. जसा तिथे गड्डा उसळला गेला तसा तो फेकला गेला, त्याला डोक्याला मार लागला काय असं.
तिथे यांनी पोलीस प्रशासनाने त्याच्यावर मी वाचलेलं आहे त्याच्यातून आहे की ॲटोवाल्यावर गुन्हा दाखल केला, त्याच्या आईची कंप्लेंट घेते. मला हे सांगा का ती एच जी इन्फ्रा कंपनीने जे बनवलेली आहे रोड, मग तिथे गड्ड्या दुरुस्त करण्याची जबाबदारी कंपनीने का? तिथे डाबर टाकलेला आहे, तिथं 2-3 गड्डे झालेले आहे, मग तिथं उखळून सिमेंटचा रस्ता व्यवस्थित करणे ही कोणाची जबाबदारी? मी आमदार त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनलेला आहे. मग इथे पोलीस आले आणि ते म्हणतात मला की तुम्ही नगर परिषदेला इथे राहतात का? तुम्ही इथे नगर परिषदेला अर्ज द्यायला पाहिजे, तुम्ही दुसरीकडे राहतात का? मला हे सांगा की मला तिथे परिस्थिती अशी झाली की समोरच्या मोटरसायकल काढताना तिथे थांबणं आहे आणि अशा वेळेस नागरिकांना आपलं म्हणणं मान्य आहे आणि त्याच्यासाठी हेल्प म्हणजे मीच त्यांना सांगितलं का 100 नंबर मला माहीत आहे म्हणून तुमच्याकडे मी नोंदवली. आणि ही परिस्थिती अशी आहे की ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. माझ्यासमोर तिथं 2 ॲक्सिडेंट होण्याची शक्यता झाली. पुन्हा मी मागे हटून गेलो तिथून जाताना, कारण इकडून एक मोटरसायकल जाईल, तिथून एकच जाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. दोन्ही बाजूनी दुकानांनी जागा व्यापलेली आहे. मग हे नगर परिषदेला लक्षात येत नाही का? म्हणजे प्रत्येक वेळा अर्ज दिला पाहिजे काय? आणि अर्ज नंतर काय दिलं? आता मी कलेक्टर अमरावतीला अर्ज दिलेला आहे, सातनूरच्या रस्त्याबद्दल दिलेला आहे, मी ह्या गड्ड्याबद्दल दिला आहे, वडाळ रस्त्याबद्दल रस्ता बनवला व्यवस्थित नाही आहे, ते गिट्टी उखडली आहे, गुट्टी उखडून लोकांना लागण्याचं आहे, कोणी घसरून पडण्याचं आहे. मग असं जर संवेदनशील नसणारे अधिकारी मला का हो नको? जर जनतेचं ऐकत नाहीत, मी दिलेला अर्ज 7 दिवसात ते कारवाई करत नाही, मग मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं, तर मग असा कलेक्टर IAS जरी असेल, डॉक्टर PhD असेल, तर मला काही कामाचं नाही, जनतेच्या कामाचंच नाही. जनतेचा का सेवक म्हणूनच राहायचं असेल तर राहायचा. इंग्रजाचा जमाना गेलेला आहे. अधिकार वापरण्यासाठी असतात, तर अधिकार कोणासाठी आहे? तुम्ही कोणते आहे? त्याच्यानंतर आज मी गेले वेगवेगळे व्हिडिओ बघा तुम्ही. जिचकार सावंगीवरून मी एकदरा रस्त्यावर गेलो, मधातले रस्ते खाऊन टाकले. बऱ्याच ठिकाणी मी आमदारकीला प्रचार करता म्हणजे ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस गेलो तर बरेच रस्ते खाऊन टाकलेले आहे. इकडून गेलेलं आहे तिथे आता त्यानंतर काटोलवरून जाताना, काटोलच्या अलीकडे जाताना आपण पारशिंग्याच्या पासून जाताना डिग्रसला जाताना रस्ता पूर्ण खाऊन टाकलेला आहे. आता पुन्हा काम केलं तर आपण पॅचेस आहे, म्हणजे त्यांच्या हिशोबाने पॅचेस आहे. आणि ते काय म्हणतात ठेकेदार लोक की आम्हाला कुटुंब आहे. अरे तुम्हाला पोसायचं घेतलं काय? सगळ्यांना नोकरी भेटते आहे, 5% किती पर्सेंट होत असेल? म्हणजे हा पूर्ण रस्ताच खाऊन टाकायचा. म्हणजे तुमच्या लोकांना रोजगार हमी जायचं तुमची ताकद नसेल, पण तुमच्यासाठी रोजगार हमी तयार केली आहे किंवा तुम्ही त्याच्यासाठी मग पैसे खाण्यासाठी आहे का? हे जनतेचा टॅक्सचा पैसा आहे. जनतेचा कोणी एक खड्डा असेल तर ते लोकांचे जीव जातात. मग असे जीव घेणे रस्ते आणि त्याच्यावर प्रशासनाला कलेक्टरला अधिकार नाही दिले आहे का? HG इन्फ्राला तुम्ही कारणे दाखवायला दिले आहे, तिथे आहे ना त्यांच्या आहे नाही. मग तुम्ही का काय की तुमचे राजकीय BJPचं हे आहे का? मागे अमित शहाजींची हे झाली, चंदूभाऊ यावलकरची सभा झाली, तर ती जागा कोणाच्या ह्याच्यावर होती? HG इन्फ्राचा तिथे प्रोजेक्ट होता. मग एवढा मोठा खर्च कोणी केलेला? म्हणजे तुमच्यासाठी हे छुपे तिजोरी आहेत का ठेकेदार? म्हणजे पण प्रशासन नाही का? जर हे IAS ही कॅडर ही केंद्रानं द्वारे केली आहे, म्हणजे याचा अर्थ काय की केंद्राचं नियंत्रण त्यावर राहते, त्यांना तसं ट्रेनिंग दिलं आहे. मग त्यांना तिथून वरून आदेश राहते का की तुम्ही काहीच कारवाई करू नका? मग असं असेल तर जनता आता म्हणणारच आहे की असे कारवाई करू नका, असे सुस्त बसलेले कलेक्टर काय कामाचे? बरखास्त करा. महाराष्ट्रात मी सांगितलेलं, मी पोस्ट केलेली आहे, मला अमरावती नागपूर नाही, महाराष्ट्रातच नको. माझ्या पत्रावर कोणती ॲक्शन गेली? माझ्या पत्राला पोच का दिली नाही? मी जनता मालक. असा प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं आणि आपण 5 वर्षासाठी बांधलेलं नाही, आपण कोणाचे पैसे घेतलेले नाही आहे आणि आपण काही सरकारी नोकर नाही आहे, जनतेचे सेवक. जर मुख्य पंतप्रधान स्वतःला जनताचा जनसेवक म्हणतायत, प्रधान सेवक म्हणतायत, तर मग बाकीच्यांची पायरी काय आहे? मग आपापली पायरी ओळखा. आपण कर्तव्य करत नाही तर म्हणजे म्हणजे कर्तव्यापासून दूर जात आहो. मग अशा लोकांना का म्हणून
शासनाने ठेवावा, 2.5 लाखाच्या वर पगार द्यावा, गाडी द्यावी, मोठा बंगला द्यावा. अरे जनतेच्या सेवेसाठी बसले आहे तुम्ही, आपापल्या जबाबदार ढकलून द्यासाठी आहे का? धन्यवाद. प्रत्येक जनतेने एकत्र या. परम किसान नागरिक एकता मंचासोबत जुळा. प्रत्येक गावात प्रभावी टाकलं जाईल. प्रत्येकाने आपले एक अमूल्य मत आणि ₹1 रोज, आणि जसं आता 31 मार्च आहे, 500 रुपये प्रत्येक भारतातल्या 100 कोटी जनतांनी त्वरित जमा करावे आणि तसं लिहून द्यावे की स्वखुशीने देत आहे, आम्ही कमीत कमी ₹1 देत आहे, जास्तीत जास्त जितकी देऊ शकतो. त्यानंतर त्याचा पाठपुरा केला जाईल. जर कलेक्टर अमरावतीला काढण्यात नाही आलं, बरखास्त नाही केलं आहे, तर त्यानंतर कोणतं मंत्री, मी नाव घेत नाही, त्याच्या मागे, कारण माझी स्टेप बाय स्टेप आहे. जर खालच्या जसं आज पोलिसांनी आले, मला त्यांनी कोणती कारवाई केली नाही, त्यांची ते व्हॅन आली, त्यांनी हे केलं, मी इकडे आहे तिकडे सांगितलं. त्यांना अधिकार होता अतिक्रमण हटवणे, रस्ता मोकळा करणे. जर खाटीक समाजाबद्दल म्हटलं, खाटीक समाज किंवा जे चिकन मटण जे विकून राहिले रस्त्यावर, ज्याच्या नागरिकांच्या रयाजाच्या रस्त्यावर, एक तर ते नगर परिषदेची जबाबदारी आहे. नगर परिषदेची जबाबदारी पूर्णपणे आहे की लोकांना येण्याकरता व्यवस्थित आहे, बाथरूम संडास व्यवस्थित करणे, स्वच्छ ठेवणे. त्याच्यानंतर आहे रस्त्यावर अशी घाण दिसली नाही पाहिजे. नागरिकांना, महिलांना जाताना असे चिकन मटण रस्त्यावर विक्री झाली नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्था वेगळं करा. आणि जर तुम्ही बाजार समितीसाठी जागा राखीव केली होती, तर मग त्या का मार्केट गेलं नाही? मग तिथे तुम्ही ती जमीन कोणाला विकल्या गेली ते काय? मग जमिनीचे भाव का पाडले गेले? कारण ती जमीन तुम्ही रिझर्व कॅपॅसिटी असला, जो कोणी मागे आमदार असेल, मला माहीत नाही, पण देवेंद्र भुयार यांनी ती जागा घेतलेली होती. ते इलेक्शनमध्ये त्यांनीही प्रयत्न केला, पण नगर परिषद त्यांच्या हातात नाही राहिले. मग ठराव तुम्ही घेतात. म्हणजे नगर परिषद तुम्हाला कोणते कशासाठी पाहिजे? इल्लिगल धंदे चालवासाठी? मग नागरिकांची सुविधा, नागरिकांनी अर्ज देणार, नागरिकाला इतका वेळ राहतो का? तो कसा कोणत्या कामाला गेला असेल, थकून आलेला असेल, तो आपल्या भाजी बाजारात जाईल, त्याच्यासोबत त्याची पत्नी जाईल. महिला असल्यामुळे ती नाकात पदर तोंडाला लावेल. तिथं भाजी घ्यायचं, ती मांस मच्छी खातच नसे. कोणी आपली संस्कृती राहते, कोणाची जयंती राहते, ब्रह्मकुमारी राहते, कोणाला नाही होत भावत, कोणाला उलट्या होतात. मग अशी तुम्हाला डोळ्यानं दिसत नाही का? मग पगार कायसाठी घेता तुम्ही? मुंबईला जाऊन बसासाठी? फक्त तिथून कोणती योजना आली, 4,000 कोटी आणले, इकडे आले, खर्च केले, कुठं कमिशन भेटते त्याच्यासाठी? मग तुम्ही बॉडी डिसॉल्व करता नगरसेवकाची, असं महाराष्ट्रात चालून राहिलं. आणि त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ फेसबुकमध्ये चालू आहे. तिकडे नांदेडमध्ये, नाशिकमध्ये आहे आपले ते RTOच्या बद्दल बोलत आहे. सविनय शासन, छत्रपती शासन म्हणून ते आपले जाधव साहेब बोलत आहेत. तर नागरिक हो, तुम्ही एकत्र या. आणि तुमच्यासाठी एकच आहे परम किसान नागरिक एकता मंच. तुम्ही जोपर्यंत लिखून देत नाही पाठिंबा, तुमचे मत राजकारणामध्ये एका बूथवर 1000 मत राहतात, 500 लोक जात नाही, 505 पार्ट्यामध्ये विभाजन होतात. कोण ऐकणार तुमचं? प्रशासनावर बजेटचा किती खर्च होतो? 1% प्रशासनीय आहे. महाराष्ट्रातल्या मंत्रालयात 4000 लोक आहे. येऊन जाऊन बदली कोण करते? महाराष्ट्र, मुंबईत. तिथे फ्लॅट घ्यायला द्यायला पैसा लागतो करोडोचा. कुठून येतो? कोणाकडे पैसा कसा जातो, कसा येतो याचं आहे. मी आत्ताच आंदोलन हे केलेलं होतं, सगळ्यांची संपत्ती जाहीर करा. जसं आम्ही विधानसभेसाठी उभं राहिलो, तर आम्हाला संपत्ती लिहून द्यावी लागली ना, तुमच्यावर व्याज किती आहे, कर्ज किती आहे, आमचे सोर्सेस काय आहे. मग आम्ही लिहून देतो, तसं कर्मचाऱ्यांनी लिहून द्यावं. क्लास 1 ऑफिसर मंत्रालयापासून आहे की तुमच्या काय कोणता शक्तिपीठ मार्ग, कोणता समृद्धी मार्ग तुम्हाला कसे समजते रोडवरचा? मग सगळं होऊ द्या ना क्लिअर. तुमच्या जर संपत्ती कुठे, तुमच्या नातेवाईकांनी कुठं घेतली, तुम्हाला कसं समजलं तिथं रस्ता घ्यायचा, तिथून कसे पैसे आले? याच्यापूर्वी झालं आहे ना. एकनाथजी खडसे साहेबांना का झालं भोसरीच्या जमिनीच्या बाबतीत? त्याच्यानंतर त्या पार्टी सोडून जावं लागलं. सगळ्यांची संपत्ती झाली ना, लिंबॉर्डी हे ते कुठून कसे काय येतात, कुठून हे येतात. महसूल मंत्री असल्यानंतर काय आहे, तिथे कोणते मोठ्या मच्छीमारच्या मोठ्या विदेशी बोटी कशा येत होत्या, काय होते.
म्हणजे सोर्सेस तर तुमचे सगळे स्पष्ट दिसत आहे, फक्त सामान्य नागरिकाला हे नाही. आणि माझ्यासारख्याला जीवाला धोका होऊ शकतो. मलाही सिक्युरिटी ठेवा सांगा. बाळासाहेब ठाकरेंच्या पिक्चर पाहिल्यानंतर किंवा त्यांची कल्पना येऊन जाते की त्यांच्या पाठीशी कार्यकर्ते जनता होती म्हणून त्यांचा आवाज बुलंद होता. ते माझे त्या बाबतीत आदर्श आहे. असे बरेचसे लोक माझे आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजही माझे आदर्श आहे. महात्मा फुले आहे. सगळ्यांचे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे जनतेचा आधार, जनाधार. आणि तुमचं मत सर्वश्रेष्ठ आहे. ते तुमचे 1000 मत माझ्या पाठीमागे राहतील, माझ्या इशाऱ्याने, माझ्या म्हणण्याप्रमाणे चालतील, तर सगळ्या गोष्टींना व्यवस्थित होईल. आणि तुमचा 1 रुपया रोज, 500 रुपये आता या मार्च एंडिंगच्या अगोदर, ते सगळे माझ्या खात्यात तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर जसे जसे येतील तसा मी सशक्त बनेल, तसा मी भारतातला किंवा जगातला 1 नंबरचा श्रीमंत होऊ. आणि त्याचप्रमाणे राजासारखं राहायला पाहिजे. परमराज म्हणजे परमेश्वर राज्य, त्याचा मी प्रतिनिधी, तुमचा जनसेवक. धन्यवाद. पण तुमच्यावर माझा अधिकार राहील जर तुम्ही मला साथ दिली आणि अधिकार गाजण्याचं चान्स दिला. धन्यवाद. भेटू पुन्हा. मनोगत आपले.